हाय नमस्कार. मी काल पनीर बनवलेलं, तर मी आज त्या पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक कढई घेतली आणि त्यामध्ये मी एक पळी तेल टाकून त्याच्यात पनीरचे तुकडे टाकले. त्यानंतर मी वरून मसाला टाकून ते फ्राय केले आणि ते एका डिशमध्ये काढून घेतले. ते फ्राय झाल्यानंतर मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी दिली. त्यानंतर मी त्याच्यात कांदा ॲड केला. तो कांदा लाल होईपर्यंत मी परतून घेतला. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून तेही व्यवस्थित हलवून घेऊन त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकली. ते सर्व एकजीव करून मी त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च हे सर्व मिक्स करून घेतले. चांगले परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड केले. बटाटा टाकून मी ते एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यात मीठ टाकून ते चांगलं परतून घेतलं. मस्तपैकी परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. ती कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर मी त्याच्यात पाणी ॲड केलं. जेवढं हवं तेवढं पाणी घेतलं आणि ते व्यवस्थित झाकून ठेवलं. 10 मिनिटांनी झाकण उघडल्यावर भाजीला मस्त अशी उकळी आलेली. अशा प्रकारे आपली पनीरची झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.